मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 24 मार्च 2024, फाल्गुन मास शुक्ल पक्ष चतुर्दशी। ही चतुर्दशी 9:56 पर्यंतचा मित्रांनो। त्यानंतर पौर्णिमा आहे, हुताशनी पौर्णिमा आहे, होळी आहे। पूर्वा नक्षत्र हे पूर्वा नक्षत्रचा 7:34 पर्यंत आहे। गंड योग आणि वरिजकर्ण। मित्रांनो, आज होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार करायच्या उपाययोजना मी आधीच साप्ताहिक राशी भविष्यामध्ये दिलेल्या आहे। ते साप्ताहिक राशी भविष्य आपण पहा आणि त्यानुसार आपण हे नक्की करा, यात आपल्याला नक्की लाभ होईल। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आर्थिक स्थिती डळमळू शकते, कर्ज वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन आधीपासूनच करून घ्या। वृषभ राशी, समोरील व्यक्तीचे आचरण पाहून आपण व्यक्त व्हा, कोणाकडेही आपल्या मनातल्या सर्व गोष्टी बोलायला जाऊ नका, नुकसान होऊ शकते। मिथुन राशी, प्रिय व्यक्तींशी वादविवाद होऊ शकते, कदाचित कायमस्वरूपी नाते सुद्धा तुटू शकते, वादविवाद विकोपाला जायला देऊ नका। कर्क राशी, आज आपल्या बाबतीत अन्याय होऊ शकतो, परंतु संयम बाळगा, पुढे नक्की न्याय मिळेल। सिंह राशी, जुनी व्याधी वाढू शकते, शारीरिक कटकट सुद्धा जाणवू शकते, आरोग्य पथ्य पाणी वेळेवर घ्या। कन्या राशी, अधिकार व मान सन्मान प्राप्त होईल, मतभेद दूर होतील। तुळ राशी, व्यापारात मनाप्रमाणे लाभ होतील, शत्रूंवर आपल्याला विजय सुद्धा मिळवता येईल। वृश्चिक राशी, लांबच्या प्रवासात शारीरिक व्याधी उद्भवू शकते, त्यामुळे प्रवासामध्ये सावध राहा। धनुराशी, अनुत्तीर्ण म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरच मिळाली नाहीत अशा प्रश्नांची आपल्याला उत्तरं सापडतील, उत्तरं मिळतील आणि त्यामुळे आपला मार्ग सुद्धा मोकळा होईल, मार्ग मिळेल। मकर राशी, आर्थिक चिंता मिटेल, आजची संकटे नक्की आज दूर होतील। कुंभ राशी, मित्रमैत्रिणी बरोबर आपल्याला वेळ घालवता येईल, मनसोक्त त्यांच्याबरोबर गप्पा मारता येतील, गप्पा म्हणजे मनातील विषय बोलता येतील, त्यामुळे आपल्याला आनंद लाभेल, त्याचा आपण आनंद घ्या। मीन राशी, संततीबाबत चिंता सतावेल, त्यांच्या आरोग्याविषयी काळजी वाटेल। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।